हॅलो, नमस्कार सर्वांना. आज खूप एक्सायटेड आहे मी, कारण मी असं आज हार्वेस्टिंग करणार आहे की जे की बऱ्याच दिवसापासून आपण त्याचे व्हिडिओज पाहिलेले आहेत. हे आळूचे पानं आहेत. हे नाही तुम्ही म्हणाल ह्यात काही नवीन आहे, हे तर सर्वांकडेच आहे. हे आळूचे पाने आहेत. आळूचे पाने पण आपण घेऊयात. हे एवढं बिनधास्ताने डोळे झाकून आपण खाऊ शकतो ना, कारण ह्याला कुठलंही केमिकल नाही किंवा खराब पाणी नाही. आपण वरच्यावरी नॅचरली ग्रो बॅगमध्ये उगवलेले आहेत हे. आणि मी आता जेवढे लागणार आहे तेवढेच घेते आहे. त्याला नंतर आणखीन फुटत जात असतात आळूचे पानं. आता मी तुम्हाला दाखवते. आय एम सो एक्सायटेड. हे पहा, आपली झुकिनी आज हार्वेस्टिंगला फायनली आलेली आहे. खरं सांगायचं तर झुकिनी आपल्याकडे नाहीच आहे. हे 7 स्टार 5 स्टार किंवा सिटीच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पण घरच्या घरी उगवलेली नॅचरल ऑर्गॅनिक प्युअर आपण आज हार्वेस्ट करणार आहोत. आणि मी याची रेसिपी पण करून दाखवते, कारण नॉर्मली काय होतं की झुकिनी आहे पण ती बनवायची कशी हे बऱ्याच जणांना माहिती नसतं. त्याच्यामुळे मी याची रेसिपी पण पोस्ट करणार आहे. पहा, याला ट्विस्ट केलं की ही लगेच निघून आली. खूप सुंदर कलर आहे, खूप छान आहे. ॲक्च्युली ठेवली असती तर ही परत वाढली आहे. वाढलेली झुकिनी खाण्यासाठी बरोबर म्हणजे एवढी टेस्ट लागत नाही, म्हणून मी कवळी असतानाच काढली. आता झुकिनी आपण सलाडमध्ये खाऊ शकतो, भाजी बनवू शकतो, फ्राय बनवू शकतो, त्याचा धपाटा बनवू शकतो. तुम्हाला मी काकडी पण दाखवते. माझी काकडीचा वेल जस्ट मी कढीपत्त्याच्या कुंडीमध्ये एक बी रोवला होता. पहा तुम्ही त्याला ककड्या कशा आलेल्या. खूप छान काकड्या आलेत. जेव्हा काकड्याची हार्वेस्टिंग मी करेल ना, तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेल. ह्या पालक पहा, हा गावरान म्हणजे पालक असल्यामुळे हा काही खूप मोठं पाणी याचे होणार नाहीत. पण मी लगेच काढणार नाही आहे, आणखीन एक 4-8 दिवस राहू दिल्यानंतर काढेन. इकडे हा पानकोबी आहे. टोमॅटोला पण आपले छान फुले येतात आता. चेरी टोमॅटो काय आहेत आपले, आणि साधे टोमॅटो, असे 2 प्रकारचे टोमॅटोज आहेत. पहा फ्लावरिंग. अद्रक पण आपण काढू शकतो, पण नाही गरज म्हणून मी नाही काढते. झुकिनी पाहूनच खरं तर मी खूप एक्सायटेड आहे. सीताफळ, खूप सीताफळ लागलेले आहेत. आणि विशेष म्हणजे हे जे झाड आहे ना, हे आपण लावलेलं नाही आहे किंवा ग्राफ्टेड पण नाही आहे. हे असंच गार्डनमध्ये आलं होतं, मी ते ठेवलं आणि याला हे 2nd-3rd इयरमध्येच ह्याला फळं सुरू झालेली आहेत. खूप भरले सीताफळ. मी एक काढून घेते. हे मला जरा मोठं वाटलं आणि हे पिकू शकतो तोडल्यानंतर, म्हणून मी हे तोडून घेतले. पाहूयात आपण घरी आणून, जर तोडल्यानंतर हे पिकत असतील मग आपल्याला पुढची पण बॅच तोडायला कमीत कमी एक 15 ते 20 सीताफळं मिळतील आपल्याला इथून. आपले डाळिंब पण काढायला आलेत खालचे, पण तिकडे जास्त गवत झाल्यामुळे मला आज तिकडे जाता आलं नाही. मी तुम्हाला पपई पण दाखवते.
यांना पण टाईम आहे काढायला आणखी. बरेच जण म्हणतात आम्हाला टाईम नाही. ॲक्च्युली मी पण वर्किंग आहे, डॉक्टर आहे. टाईम नसतोच, पण याला खूप टाईम लागत नाही, खूप काही मेंटेनन्स नाही. हे खाली असल्यामुळे याला तरी मेंटेनन्स आहे. बाकी मी जे ग्रो बॅगमध्ये लावलेत ना त्याला तर अजिबात मेंटेनन्स नाही. हे गोड चिंच आहे, याला खूप कमी चिंच आलेले आहेत, हार्डली 5-7 चिंच आलेले असतील. चिक्कूला पण आणखीन वेळ आहे. एकदा घरचे फळ आले ना की सगळेच फळ आपल्याला घरचे खायला मिळतात. चिक्कू झालं, पपई झालं, डाळिंब झालं, ऑरेंज झालं, ड्रॅगन फ्रूटला पण आपल्याला लागतील ड्रॅगन. आता आंबे तर आहेत आपल्याकडे. केळी पण आणखीन एकही घडात तर सध्या काढायला आलेला नाही आहे आपला. वांग्याचे पण एक झाड आहे, त्याला आपले एक भाजी होईल एवढे वांगे तर निघत आहेत. पाहिजे तेव्हा फ्रेश तोडायचे, फ्रेश बनवायचे. मी ग्रो बॅगमध्ये आत्ता ब्लॅक कलरचे जे वांगे असतात मोठे, जे आपण भरतासाठी वापरतो, लांबट आणि काळा कलर, ते लावलेले आहेत. पाहूयात आपण आता कसे येत आहेत ते. आवड असली की सवड मिळतेच, असं माझं वैयक्तिक स्पष्ट मत आहे. मला आनंद मिळतो, आवड आहे मला झाडांची, प्लांटची, नवीन नवीन काही लावण्याची. आणि जर आपण हे लावलंच नसतं, जर मी झुकिनी लावलीच नसती तर मला आपल्या बीडमध्ये झुकिनी भेटली नसती. ब्रोकोली पण मी लावलेली आहे, जेव्हा ब्रोकोली येईल तेव्हा मी तुम्हाला दाखवते. आपण खाली एक झाड लावलं होतं, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हटले होते की जे जमिनीमध्ये प्लांट आपण लावतो ना त्याला कीड लागते. हे पहा तुम्ही, याला जास्त मेंटेनन्स राहतो आणि ग्रो बॅगमधल्या याला फार कमी राहतो. ही आपण वरची जी आहे ना ती आपली पिवळी आहे आणि खालची जी आहे ना झुकिनी ती हिरव्या कलरची आहे. ह्याच्यामध्ये दोनच असतात, एक ग्रीन आणि येलो. हे दोन आत्ता लागलेले आहेत. याला हँड पॉलिनेशनच करावं लागतं, कारण आपल्या 1-2 झाडासाठी आपण मधमाशा पॉलिनेशन करतील वगैरे हे असं नाही होत. यालाही चांगल्या प्रकारे झुकिनी लागलेल्या आहेत. आत्ता आणखीन एक या बाजूला दुसरं एक प्लांट लावलेलं आहे. म्हणजे मी खाली 2 लावले होते ग्रीन आणि वरती 2 येलो असं. ॲक्च्युली बिया एकत्र आहेत, त्यामुळे कोणती येलो कोणती ग्रीन हे फळ आल्याशिवाय खरंच कळत नाही. हे पहा, इथे एक आलेलं आहे, त्याला पॉलिनेशनची गरज आहे. मी तुम्हाला पॉलिनेशन कसं करतात हे पटकन याच्यामध्येच सांगते. हे पहा, याला पाठीमागे काही नाही आहे, हे मेल फ्लावर आहे. तर मला एक हातामुळे काढता येत नाही आहे, मी काढून तुम्हाला दाखवते. याचं पहा, आतमध्ये याचे जे स्पोर्स आहेत ते आहेत. आता फिमेलचं जे फ्लावर आहे याच्या आतमध्ये सेम असंच स्पोर आहे, त्याला आपण काय करणार आहोत, परागीकरण किंवा पॉलिनेशन. आता मला एकच हात आहे, तुम्ही ते झुकिनीवर दिसते पिवळ्या कलरची पावडर टाईप पडलेले आहे पहा, ते पॉलिनेशन करण्यासाठी वापरणार आहोत आपण. फिमेल फुलाच्या आतमध्ये आपण हे मेल फ्लावर दिसलं तुम्हाला फिमेलचं, फक्त असं लावायचं आहे. हे अशा प्रकारे पॉलिनेशन आपलं झालं. तर यालाही छान, ते पण मेल आहे. आणि इकडे दिसते तुम्हाला त्याच्या पाठीमागे एक छोटं फुलाच्या मागे छोटंसं फळ आहे, ते फिमेल आहे. मेल फ्लावरला पाठीमागे काहीही येत नाही, ते फक्त फुलतं आणि गळून पडतं. आणि फिमेलला पाठीमागे फूल येतं.